नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपा संदर्भात 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. हा निर्णय कोणत्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे या संदर्भात आणि तसेच जर तुमचा अनुकंपामध्ये अर्ज दिल्यानंतर देखील तुमचं नाव जर प्रत्यक्ष यादीमध्ये घेतलं नसेल आणि वयाची 45 वर्ष पूर्ण झाले असतील तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तींकडे कायदेशीर मार्ग आणि पर्याय कोणता या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की ज्या लोक हे सरकारी कर्मचारी असतील आणि त्यांचं जर नोकरी करत असताना जर अकस्मात निधन झालं असेल किंवा कोणत्याही कारणाने जर निधन झालं असेल तर त्यांच्या पात्र वारसांना अनुकंपाची नोकरी ही महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केली जाते. अनुकंपाची नोकरी देत असताना अटी आणि शर्ती पण आहेत. त्याच्या संदर्भात देखील डिटेल्स माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. अनुकंपा संदर्भात बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचा विषय असा आहे की प्रत्यक्ष यादीमध्ये जर तुमचं नाव कोणत्याही कारणास्तव घेतलं जात नसेल आणि जर तुमची वयाची 45 वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल तर अशा परिस्थितीत तुमचं नाव हे प्रत्यक्ष यादीमध्ये घेतलं जाईल का तुम्हाला त्या यादीतून काढण्यात येईल किंवा 45 वर्ष जर पूर्ण झालं तर तुमच्या वारसांचं नाव प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्हाला दाखल करता येईल का, याचं उत्तर घेण्यापूर्वी आपण मुंबई उच्च न्यायालयासमोर नागपूर खंडपीठ जे आहे तर त्यांच्या समोर जे काही प्रकरण आलं होतं त्याची सविस्तर माहिती घेऊ. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की जो व्यक्ती मयत झाला होता तो भंडारा नगर परिषदेमध्ये वॉलवन पाणी सोडणारा जो व्यक्ती असतो वॉलमन, तर तो व्यक्ती होता आणि त्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीने अनुकंपा नोकरी मिळण्यासाठी अर्ज हा भंडारा नगर परिषदेमध्ये सादर केला. तो अर्ज सादर केल्यानंतर बऱ्याच दिवसापासून ती महिला त्या अर्जाचा पाठपुरावा करत गेली की आज त्या महिलेचं नाव प्रत्यक्ष यादीमध्ये येईल, नंतर येईल. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, जवळपास 7 वर्षापर्यंत त्या महिलेने त्या कार्यालयाला भेट दिली. परंतु नगर परिषदेकडून काही ना काही वेगवेगळी कारणं सांगून त्या महिलेला टाळण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेचं वय 45 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र डिपार्टमेंटने त्यांना सांगितलं की तुमचं वय आता 45 पूर्ण झालं असल्यामुळे तुम्हाला अनुकंपाची नोकरी ही देता येत नाही. त्यावेळेस त्या महिलेने तिच्या मुलाचं नाव सुचवलं. परंतु अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणजे नगर परिषद भंडारा यांनी असं सांगितलं की 21 सप्टेंबर 2017चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यातील क्लॉज 11 प्रमाणे प्रत्यक्ष सूचीमध्ये वारसदाराचं नाव बदल करण्याचा अधिकार किंवा हक्क हा आम्हाला नाही किंवा तुम्हाला त्या स्वरूपाची प्रक्रिया ही पूर्ण करता येणार नाही. आणि अशा परिस्थितीत ही महिला ही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर यांच्याकडे त्यांनी धाव घेतली आणि त्या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर हा प्रश्न होता की प्रत्यक्ष यादीमधील नाव हे कोणत्या परिस्थितीत बदलता येऊ शकतं किंवा जर तुमचं नाव प्रत्यक्ष यादीमध्ये जरी घेतलं नसेल तरी देखील तुमचं वयाची वर्ष 45 जर पूर्ण झाली असतील तर अशा परिस्थितीत तुमच्या वारसांची नावं तुम्हाला प्रत्यक्ष यादीमध्ये नमूद करता येतील का, हा प्रश्न न्यायालयासमोर होता. त्यावेळेस न्यायालयाने सर्व गोष्टींचं अवलोकन केले असता जी काही दिरंगाई आणि उशीर झाला होता तो उशीर आणि दिरंगाई ही केवळ प्रशासकीय कारणामुळे किंवा त्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला होता. त्या महिलेने संपूर्ण डॉक्युमेंट्स आवश्यक असलेली पूर्तता किंवा कंप्लायन्स हा वेळेवर केलेला होता. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे त्या महिलेचं नाव हे अनुकंपाच्या यादीमध्ये प्रत्यक्ष यादीमध्ये दाखल करण्यात उशीर झाला आणि त्याच्यामुळे
45 वर्ष वयाचं कारण समोर ठेवून तुम्हाला त्या महिलेला किंवा तिच्या वारसांचं नाव हे अनुकंपामध्ये घेता येणार नाही असं सांगणं मूळ जो काही उद्देश आहे अनुकंपाचा त्याला हरथाळ फासण्यासारखं आहे. अशा स्वरूपाचं मत माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर यांनी नोंदवलं. आणि या प्रकरणाचा सगळ्यात जास्त परिणाम असा झाला की या प्रकरणामध्ये नागपूर खंडपीठ यांनी नगर परिषद भंडारा यांना आदेशित केले की तुम्ही त्या महिलेला जर नोकरी देता येत नसेल तर तिच्या मुलाला अनुकंपाच्या प्रत्यक्ष यादीमध्ये सामील करा आणि त्या मुलाला नोकरी द्या. आणि या जजमेंटचा फायदा हा अशा लोकांना होऊ शकतो की ज्या लोकांची वय वर्ष हे 45 झालं असेल किंवा होण्याच्या मार्गावर असेल, किंवा अशा लोकांना देखील या जजमेंटचा फायदा होऊ शकतो की ज्या लोकांची नावं किंवा ज्या उमेदवारांची नावं ही प्रत्यक्ष यादीमध्ये न घेता किंवा अनुकंपाच्या शर्यतीत जर ते नसतील तरी देखील प्रशासकीय दिरंगाईमुळे जर त्यांना अनुकंपाची नोकरी मिळण्यासाठी उशीर होत असेल तर अशा प्रकरणांना देखील हा निर्णय चपराक म्हणून समजता येईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहज प्रश्नांना देखील घेऊ शकता. धन्यवाद.